नहीं नहीं बाबा, अजून संपला नहीं आदि। हाँ, महत्वाचा तो सब बाकी है अभी। हाँ, वो लिखो 10 किलो गेहूँ, 5 किलो चावल, 1 किलो रवा जाड़ा वाला, उसमें अड़ी वगैरह नहीं है, वो देख के भेजना। हाँ, पूर्ण साफ करून वैसे अच्छा चालनी मार के भेजना। हाँ, और आधा किलो पोहा, 100 ग्राम मोहरी, राई राई राई। हाँ, और मागे वो भेजा था ना मोहरी, उसमें कितना दगड़ था, निवड़ के मेरा तो दम निकला। हाँ, अभी अच्छा भेजना, और ये सब जल्दी भेजना बाबा। हाँ, मतलब क्या, मेरा पूरा अभी जेवण बनाने का है, लवकर लवकर भेजेगा तो भी बनाएगा ना मैं। हाँ हाँ, लवकर भेजो। हाँ, और अच्छा भेजना, नहीं तो पैसा नहीं दूंगी मैं बिल्कुल। अभी आज जो आएगा ना, वो अत्ता के अत्ता मैं खोल के देखूंगी, फिर ही पैसा भेजूंगी। हाँ हाँ। त्याच्याशी जर तू मराठीत बोलली असतीस तर ते जास्त बरं वाटलं असतं ना. अरे पण त्याला कसं मराठी कळणार? आता तुझी हिंदी त्याला समजते म्हटल्यानंतर मराठी समजायला काय हरकत आहे. पिलो. हॅलो, हां संजय. अरे हो हो, सगळे जमले का तिथे? ठीक आहे मी पोहोचेन तिथे. हो हो, ओके ओके येऊ. ओके ओके येतो मग. हां हां, बरं ननी, मी आता पिक्चर बघायला निघाले. पैसे आहेत का देऊ? पैसे आहेत माझ्याकडे, कालच तर दिले होते पप्पांनी. तर येऊ मग. हो. बरं नमी, काय रे? आज संध्याकाळी जर डिनरला राहुल, अनुराधा आणि संजय आले तर चालेल ना? चालेल ना. असं कर, आत्ता तू म्हणाला होतास ना जेवणासाठी एखादी बाई बघूया, ती बाई पण घेऊन ये, म्हणजे मग बरं. मम्मी मस्करी केली रे. जा, किती जणांना घेऊन ये. हो, येऊ मग. ये. मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? तुझ्या आणि पिलू पासून दूर असल्यानंतर कसं असणार आहे? बरं पिलू कुठे? आत्ताच गेलाय मित्रांबरोबर सिनेमा पाहायला. अरे वा, चांगलं आहे. म्हणजे त्याचा मूड जरा ठीक होईल. रिझल्ट लागल्यापासून जरा नर्वस होता तो. आणि मी उद्या संध्याकाळपर्यंत परत येतोय. जपून या. ओके. पण काही म्हणा, आजचा दिवस मात्र फुल टाइमपास झाला. मी नेलो तुम्हाला त्या सिनेमाला, नाहीतर बसला सब तो रडूबाई सिनेमा बघत. समजलं का? समजलं. संजय दादा, ह्याबद्दल आता तुमचे आभार कसे मानावे तेच समजत नाही. थँक्यू. काय आभार वगैरे मानू नकोस. आजच्यासारखं नेहमीच तुझ्या आईच्या हातचं गोडगोड जेवण खायला दे. अच्छा अच्छा, म्हणजे यासाठी घेऊन गेला होतास तू मला मूवी बघायला? चांगलाच आहेस. हे पण काही म्हणा, जेवण एकदम मस्त होतं. एकदमच खरोखर छान, खूप टेस्ट होतं. माझ्या मम्मीने बनवलं होतं ना. रवी, आपल्या आठवणीतील दिवसात हा एक दिवस महत्वाचा सामील झाला. अरे तो व्हावा म्हणून तर तुम्हा लोकांना इकडे आणलं मी. अरे उद्यापासून आपलं कॉलेज चालू होणार आणि परत आपण रुटीनली शेड्यूल मध्ये बिझी होणार, आणि परत आपल्याला थोडाच असं पिक्चर बघायला वेळ मिळणार आहे. जणू काय कॉलेजमध्ये तू शिकायला नाही, शिकवायलाच जातोय. अरे तसं नाही रे बाबा. आता बघ, उद्यापासून कॉलेज चालू होईल, मग आपल्याला असा वेळ मिळणार आहे का? अरे आपण महिन्यातून कमीत कमी 2 सिनेमा तर पाहतोच. अरे हो, पण ते कॉलेजचं टेन्शन घालवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी थोडेच. अरे बाबा, टेन्शन घालवायला अभ्यास करावा लागतो. तू करतो का? तेच तर चुकतं माझं. मग नाहीतर एरवी मी अभ्यास न करता हे चांगले मार्क्स मिळवतो. 35 ते 36च्या दरम्यान. असू दे. पण रवी, आपल्या ग्रुपमध्ये संजय असूनही आपली मैत्री अगदी टिकलेली आहे. कमाल आहे. कशी टिकणार नाही? अरे KG पासूनचे मित्र आहोत आपण, आणि तसं बघायला झालं ना तर आपल्याला सवयच झाली आता एकमेकांची, है ना? हे मात्र खरं आहे. पण रवी, एक सांगू तुला,
कधी कधी ना एक मुलगी म्हणून विचार केला ना तर असं वाटतं हे भाग्य फार अल्पकाळ आहे रे आमच्या नशिबात. म्हणजे अरे म्हणजे काय, आता तुम्ही बघा, तुम्ही नोकरीला लागलात, तुमची लग्न झाली, तरी तुम्ही हे सगळं एन्जॉय करणार. पण आम्ही एकदा संसाराला लागलो की आमच्या नशिबात हे कुठं रे. पण यावर माझ्याकडे एक तोडगा आहे. खरंच? हो, हे पटकन सांग मग. मीच तुझ्याशी लग्न करतो म्हणजे अशी प्रॉब्लेम होणारच नाही. बरोबर बोलला. शट अप रवी. ए मला खूप लेट होतोय हा. पप्पांचे 4 मिस कॉल येऊन गेले. मला निघायलाच हवं आता. अरे थांब ना थोडा वेळ. नाही यार, सगळे वाट बघतायत माझी. चल. बरं ठीक आहे, मी येईन तुला पोचवायला घरापर्यंत. खरंच? हो चल प्लीज हो चल. प्लीज. पप्पा कोण आहे? उठा पप्पा. पोलीस? ओ पप्पा मी आहे अनुराधा. अनु, हा. तू 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 इथे कशाला आलीस? तू घरी जा, घरी जा तू. पप्पा पण आपल्या घरातच आहोत. घर? हो. काही स्वप्न वगैरे पडलंय का तुम्हाला? हा? स्वप्न 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 असेल. आहे पप्पा, बेडरूम मध्ये जाऊन झोपायचं ना. उगाच माझी वाट कशाला बघत बसला? लॅच की आहे ना माझ्याजवळ. तुला नाही कळणार पोरी, एवढी तरणी ताठी पोर एवढ्या रात्रीची एकटी येते, अशी बाहेर राहिल्यानंतर बापाच्या काळजाला काय होत असेल. पप्पा प्लीज काय फिल्मी डायलॉग मारू नका. वैताग येतो खूप. तुला वैताग येणारच, आम्हाला सुद्धा तुझ्या एवढे असताना असाच वैताग यायचा. पण आता या वयात या परिस्थितीत आम्हाला कळतं की हे डायलॉग फिल्मी नाहीत, नाटकी नाहीत, हे खरे आहेत डायलॉग. बरं जाऊ दे, चला. तुला भूक लागली असेल ना, चल जेवायला लावूया. पप्पा हा त्याचं काय झालं ना, काय झालं? ऍक्च्युली मला माहित होतं काय? की तुम्ही माझी वाट पाहत असाल. हा माझ्याशिवाय जेवत नाही तुम्ही. हो. मी तसं सांगितलं रवीला. मग पण काय झालं ना, त्याच्या मम्मीने खूप फोर्स केला हो आम्हाला जेवायला, आणि आम्ही तिथून जेवूनच आलो सगळे. अगं मग आता मी हे जेवढं बनवलंय ते काय तुझ्या डोक्यावर थापू का? हा, तू आधी नाही काय सांगायचं मला? हो पप्पा, मला तरी कुठं माहित होतं आधी. ऍक्च्युली सरप्राईज डिनर दिला ना त्याने आम्हाला. अगं पण एक फोन करायचास ना तू. पप्पा तुम्ही मला काय सांगितलं होतं, मोबाईलवरनं फोन करायचं नाही, अहो बिल वाढतं. त्या मालदार लोकांच्या घरात फोन नव्हता, हा? तिथून करायचा ना मला अर्ध्या अर्ध्या तासाने फोन. पप्पा लोकांच्या फोनवरून कसा फोन करायचा हो? चांगलं दिसतं का ते? मी पैसे दिले असते मी. काय त्यांच्या आग्रहावरनच तू राहिलीस ना तिकडे, आणि एवढ्या रात्रीची एकटी घरी आलीस तू. नाही पप्पा, एकटी नाही आले मी. मग रवी आला होता मला सोडायला. अरे बापरे, त्या मवाल्या बरोबर आलीस तू इथे? काय पप्पा हे, त्याला मवाली वगैरे म्हणायचं नाही हा. खूप चांगला आहे तो आणि खूप प्रेमळ आहे. प्रेमळ? हो. प्रेम करायला सुरुवात केलीस की काय? पप्पा तुम्ही ना टू मच. जाऊ दे, तुमच्याशी बोलायलाच नको, तुम्ही इथंच झोपा, मी जाते झोपायला. परमेश्वरा वाचव रे बाबा, काही खरं नाही या लोकांचं. अरे एकटी पोरगी, एवढा मोठा ग्रुप,